विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 3री भाग 1 मधील परिसर अभ्यास या विषयातील निवारा आपला आपला या पाठाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. बालमित्रांनो, आपण सर्वजण घरात राहतो आणि मनुष्य, प्राणी, पक्षी यांच्या राहण्याच्या ठिकाणालाच निवारा म्हणतात. आपणाला निवाऱ्याची गरज का असते? तर ऊन, वारा, पाऊस, थंडी यांच्यापासून बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो. तर अशा विविध पक्षी आणि प्राण्यांची निवासस्थाने आज आपण या पाठात बघणार आहोत. घराची गरज कशासाठी? कडाक्याची थंडी, सोसाट्याचा वारा, रणरणते ऊन, मुसळधार पाऊस यांचा आपल्याला त्रास होतो. त्यांच्यापासून बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो. घरामुळे चोरीची भीती कमी होते. काही लोक जंगलाच्या अगदी जवळ राहतात. त्यांना जंगली जनावरांचीही भीती असते. घरामुळे तीही कमी होते. आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही घराची गरज असेल का? काही प्राण्यांना घराची गरज असते. ते प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात. तर काही प्राणी परिसरातल्या सुरक्षित जागी निवारा शोधतात. तर यापैकी स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी कोणते? पक्ष्यांची घरटी तुम्ही पाहिली असतील. घरटी हा पक्ष्यांनी स्वतःसाठी तयार केलेला निवाराच असतो. अंडी खाणाऱ्या अनेक प्राण्यांची पक्ष्यांना भीती वाटत असते. त्यामुळे पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते. अंड्यामधून पिल्ले बाहेर येतात. पिल्ले खाणारे प्राणीही असतात. स्वतःचे रक्षण करण्याइतकी ताकद पिल्लांमध्ये नसते. घरट्यांमुळे पिल्लांचे रक्षण होते, म्हणून पक्षी घरटी बांधतात. घरटे बांधण्यासाठी पक्षी गवत, काड्या यांचा उपयोग करतात. कापूस, दोरीचा किंवा सुतळीचे तुकडेही ते वापरतात. त्यामुळे घरटे आतून मऊ आणि उबदार बनते. सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात. घरट्यासाठी पक्षी जागाही सोयीची निवडतात. सुगरण पक्षी पाहना, घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झाडे पसंत करतात. झाडांच्या काही फांद्या पाण्यावर झुकलेल्या असतात. त्यातल्या उंचीवरील फांदीवर सुगरणीचे घरटे असते. अंडी खाणाऱ्या प्राण्यांना तेथे जाणे अवघड असते. यानंतर शिंपी नावाचा पक्षी. हा पक्षी चिमणीपेक्षाही लहान असतो. तो घरट्यासाठी किंचित मोठी पाने असलेल्या झुडपाची निवड करतो. जवळजवळ असणारी झुडपाची पाने शिवून तो घरटे बनवतो. शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी एखादी बारीक वेल तो वापरतो. ते चिमुकले घरटे त्या छोट्या पक्ष्याला पुरेसे असते. काही कीटक सुद्धा त्यांचे निवारे स्वतः बनवतात. मधमाशा झाडांवर किंवा डोंगराच्या उंच कपारीच्या छताखाली आपली पोळी बनवतात. घुशी आणि उंदीर हे शेतात जमिनीखाली राहतात आणि राहण्यासाठी ते जमीन पोखरून बिळे करतात. घुशी व उंदीर माणसाच्या वस्तीत सुद्धा राहतात. घरामध्येच भिंतीत किंवा जमिनीखाली बिळे करतात. पण ते बहुधा मातीने बांधलेल्या घरात निवाऱ्यासाठी येतात. सिमेंटने बांधलेल्या घरात सहसा येत नाही, कारण सिमेंटचे बांधकाम त्यांना पोखरता येत नाही. परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी कोणते हे आता आपण बघणार आहोत. काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच खटाटोप करत नाहीत. ते परिसरातील सोयीची जागा निवाऱ्यासाठी निवडतात. काही कबुतरे आणि पारवे हे जंगलात राहतात. काही उंच कड्यांच्या छोट्या छोट्या कपारीत राहतात. तर काही माणसांच्या वस्तीच्या जवळही राहतात. भिंतीतील खबदाडीमध्ये ते आपला निवारा शोधत असतात. तुम्ही सर्वांनी वाघ बघितलाच असेल. हा वाघ, बिबटे, तरस हे कुठे राहतात? तर हे डोंगराच्या गुहेमध्ये राहतात. काही प्रकारची वटवागळे ही उंच झाडावर राहतात. तर काही प्रकारची वटवागळे डोंगराच्या अंधाऱ्या गुहांमध्ये राहतात किंवा पडक्या ओसाड इमारतीमध्ये ते आपला निवारा शोधतात. पाळीव प्राणी हे प्रत्येकाच्याच घरामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यातल्या काही पाळीव प्राण्यांविषयीच्या त्यांच्या निवाऱ्याविषयी आपण बघणार आहोत. तर काही लोक प्राणी पाळतात. पाळलेल्या प्राण्यांसाठी ते निवारा तयार करतात. हा गायींचा निवारा, याला गोठा म्हणतात. हा कोंबड्यांचा निवारा, याला खुराडे म्हणतात. आणि हा घोड्याचा निवारा,
याला तबेला म्हणतात.